तर बघा आता मी ना नैवेद्यासाठी ही शेवयांची खीर करते, कारण वेळ खूप कमी राहिले आणि आपल्याला पटकन शेवयांची खीर बनवायची. तर हा 1 चमचा तूप टाकलाय, तर त्याच्यामध्ये ही ठेचलेली वेलची टाकते. वेलची एवढी चांगली नव्हती ना, म्हणून ती सालींसकट घेतलेली आहे. आता हे ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत ना, लगेच ते टाकून घेते, पण आपण पटकनमधली खीर बनली पाहिजे. आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये तुपामध्ये आता परतवून घेते. ड्रायफ्रूट आहेत ना, मनुके वगैरे आता छानपैकी तुपामध्ये आता भाजून झाले. आता ह्या शेवया मी बारीक करून घेतलेले अगोदरच, असे छोटे छोटे तुकडे आता त्या याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता त्या आपण आता परतवून घेते. आता शेवया पण थोड्याशा लालसर रंग त्याला आलेला आहे. आता करपू नये म्हणून त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा मी पाणी टाकून घेते. आता हे शेवया आता त्या थोड्या शिजलेल्या आहेत. तर आता आपण याच्यामध्ये लगेच साखर टाकू. तर साखर तुम्हाला जशी गोड हवं आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता. आणि थोडा लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून घेतलेलं. आता परत साखर त्याच्यामध्ये आपण आता व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आणि ह्या लगेच ही शेवयांची खीर बनते. त्याला काय जास्त कसं वेळ लागत नाही. थोडी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकतो. तर तुम्हाला जेवढा खीरीचं प्रमाण पाहिजे ना, तुम्ही त्याच्यामध्ये तेवढं दूध टाकून घ्यायचं. पहिल्यांदा आपण त्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत. आता दुधामध्ये त्यांना थोडं शिजवणार आहे. पातळ कशी पाहिजे, पातळ पाहिजे का जाडसर पाहिजे, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकायचं. तर तुम्हाला ही शेवयांची खीर कशी वाटली ते मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. आणि हाय की नाही पटकन अशी बनवता आली आपल्याला. तर ही शेवयांची खीर अगदीच कमी वेळामध्ये अशी अप्रतिम अशी बनलेली. तर तुम्ही ती एकदा नक्कीच अशा पद्धतीने करून बघा. चला तर मग या शेवयांची खीर खायला.